नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्वगुरुभ्यो नमः श्री मध्वगुरुभ्यो नमः श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. व्यासानं कलिकालाचे भविष्य कसं जाता म्हणून सांगितलं तर इथे आम्ही ऐकल्याची आम्ही महाभारताचे प्रमुख कथा भाग पळीत रसाची तंतु आता कौरवांगेलांनी पांडवांगेले बाल्य कसे शिले म्हणून म्हणलेले एक सांद्रीतीर पळया आम्ही पळयलेले विषय सूक्ष्म जावन पर्यावलोकन करता रसाचे आम्ही तशी पंचपांडव आणि 5 जन पांडव 100 जन कौरव ತಂಗೆಲೆ बाल्य खेळू एक खुशी झगडो लढाई पुरे चिरडवल्लंतो असं तशी त्यांनी असची जला रे खंची खेळ खेळला रे 100 जन कौरव बसला रे त्यांनी सलवूचेची 5 जन पांडव हानी गेलवूचेची जलवे जेवणाचे कॉम्पिटिशन दवरून पळिला रे ते बाई बिमान जेवील तशी हंक कोणा काही जेवच्या जायना मागिरी खै तर म्हणल्यारे ಕೆಲವು ಪಂತ ದುರ್ಯೋಧನನನಿ ತಕ್ಕ ಚಾಳೈಲರಿ ಕಿಡೈಲರಿ ತಕ್ಕ ದರ್ದರಿ ಕ್ಯಾಸ್ಟ್ ದೊರನ್ ತಾಂಡೋನು युधिष्ठिर अल्पाई पंदा घाल दडबडान घालताल काही कोणी तगेलक जगडक आयल्यार जगड करू आयल्यारी ते कौरवांक तांगेल केस्ट दोन तांडून त्यांनी बॉम्ब मारतली काही व दरदरी नेलार तांडून हाडतशील काही मागिरी ಕೆಲವು पंत हाणे पोवताना उदकांतू पोवचे आसतानी पळय पोवन तेदना ताका कसले बाद दिला कोप येवन ते कौरवांक उदका बुड्ड बुड्डोन काडतशिलो म्हूण हांनी भीमा करीन पेट्ट खावचे म्हूण सांगून तांकां भीमाल वैरी चड कोप तेदन तांणी ಒಟ್ಟು मेळून भीमा मारू पळयतालीची तेदन भीम कसो करता ते उदकांत ಒಟ್ಟು करून गुंपू करून येवन भीमाक बाद दिवच्या पळयतना भीम कसो करता म्हळ्यार तागेले 2 हातांत कितली कौरवां धरूं जाता तितली कौरवांक धरून उदकांत बुड्डोन बुड्डोन हासतशील काही मागीर कोणेय जेवो भीम नानवे म्हणून रुकार बैसून नेरान कसले फल खावया म्हूण लेखला रे तांकां समीत पाडून सोडतले की रूख गडगडी हाल्लोन निजावन भीमान आतां ह्या प्रे पळयतना भीमाकय कौरवाल वैरी मत्सर आशिल्ले कोप आशिल्ले म्हूण आमकां दिसता ताका कसले कोप ना ताण जावन ताण कोणाकय येची बाद दिवचे वचनी सुरवे तांणी बाद दिले कुडले तो असल पुरे काम करतशिलो जाल्यार ताका कोणाले वैर मत्सर ना आसच्या पुरो जाल्यार तागेले ह्या पुरे कार्यच पळय साहस कार्य कोणाकय करूं जायना तिले कार्य तो करून दाखयतशिले पळय ते कौरवांगेले मत्सराक कारण जातशिलें कळ्ळें तशी हांनी ते आमी आतां आमगेले जिवनांत पळयताची न्हय कोणी विद्यार्थी लायक शिकताची करताची म्हूण जाल्यार कोण आळसाई करतले शिकनातील जन आसा तांकां एक नमने मत्सर येता पळय तशी हांगा तांगेल बाल्य अशीची आतां द्रोणाचार्याल विशय पळया आमी भरद्वाज ऋषील पूत तो द्रोणाचार्य तो वेदांग अध्ययन करता धनुर्वेद अभ्यास करता ते अध्ययन करचे समयार म्हळ्यार बाल्य तागेले तेदन द्रुपद म्हणलेलो एकलो राजकुमार तो हागेल ಒಟ್ಟು शिकतर आशिल्लो तांगेले 2 जनाल मध्य बारी फ्रेंडशिप ಒಟ್ಟೂच खेळचे ಒಟ್ಟೂ न्हिदोचे ಒಟ್ಟೂ जेवचे ಒಟ್ಟೂ भोंवचे ಒಟ್ಟೂ गुरुकुलांत काम करचे रान्ना वच्चे सांगल्या ಒಟ್ಟू वच्चे अशी ಒಟ್ಟू तन्नी आनी तांणी उलोवन घेवचे की आमी भविश्यांत म्हळ्यार मुखार सून अशी तशी आसूचे अशी फ्रेंडशिपार आसूचे सकट म्हणटना द्रुपद कसो करता तो सांगता की पळय
आम आत्त युवराजू मिगल शिकून जातरी आव मिगेल देशा वत्तरी अन्नाल नंतर हांव सिंहासनार चडलें तेदना मिगेले पांचाल राज्य तुगेलेच म्हूण लेक सगळे पांचाल राज्य अधिकार तुका दिता कडेरी विद्याभ्यास जावन वतनाय द्रोणाक सांगूनच आसताणें तूं पांचाल देशा येवू का म्हाका विसरूनच तुवें हांकां जाता विद्याभ्यास जाले द्रोणाक कृपाचार्याल भयणी कपिल वटवारडी जाता ताका अश्वत्थाम मळेल चेडूड जाता कळवे निचावन धनुर्वेद अध्ययन अध्यापन केलेलं न्हू ताणें द्रोणाक विंगड कसले ताका एक गळीक म्हणना तागेले एक ताणें ते ब्राह्मणांक गेल्ले ब्राह्मणान जिविकेचे एक नियम दवरस पडटा तातूंत ताणें कसो दवरलेलो म्हळ्यार अयाचित धर्म म्हणून म्हळ्यार कोणालेगी ताणें मागून खावचा ना नानातल्या ब्राह्मणांक विंगड कडेन विंगड जनाले वचून एक 5 जनाले के 4 जनाले एक भिक्षावृत्ती करून जीवन करीत म्हणूस जाल्यार तो त्या अयाचित वृत्तीरी हांव जीवन करता म्हणला न्हय तशें ताका दुर्बळपण चड जाता कोणालेगी कसले निमगुच्या ना हाण दिल्यार मात्र न्हय आतां तूं आश्रम बांदून राबल्याची हागेले म्हणके मस्त ब्राह्मण आसाची सर्व आश्रमांत पुराय चेडून दूद पिताची अश्वत्थामाक तोवय दूद जाय म्हूण निमगितना अश्वत्थाम कसं करता हांगा घरकडे येवन हांव सुख बाद दिता म्हाकाय दूद दी कसं करता तांदळा पीठ पातळ करून पिवच्या दिता ताण पाप दूद म्हूण तेच पिवच्यास त्या पळयतना द्रोणाचार्याक भारी बेजार जाता कळवे आवसुकय मस्त दुख्ख जाता कृपीक ती सांगता तूं एक करी तूं कोणालेगी कसले निमना तूं द्रुपदाल आसतना मस्त ताण तुका केदन येयल्यार कसल जाल्यार दित म्हूण म्हणला न्हय तूं वस तागेले कसले निमगूत नाका कळवे तूं थंय बस तो तुका पळोवन कसो सांगता पळय न्हय नातल्या चेरडाल कतरी एक गाय पुणी निमगून यो संपत गिंपत कसले निमगूत नाका कडेरी जायत म्हूण सांगून थंय वतना तो द्रोण कसो करता म्हळ्यार द्रुपदाले वचून तो आपय ताका हे मित्रा म्हूण सांगून आनी परिचय करून दिता ताका कितें उडगास ना म्हणून द्रुपदाक उडगास आस जाल्यार आतां अधिकार मेळ्ळा ताजे नंतर जाय जाल्यार ऐश्वर्य आस दोनी न्ही अहंकार ताका ऐश्वर्य मद अधिकार मद म्हणटा पळय तेदन ताका पळीत खंय द्रोण चिंदी पिंदी आमगल न्हेसून येयला दुर्बळ म्हणून पळयतना कळटा आसतना येवन पुरजना हे प्रिय मित्रा म्हणून संबोधन केलें ताका लज्जी जाली कोप येयला ताका कळवे त्या वेळार द्रुपद सांगते कृतयं तव प्रज्ञा ब्रह्मांनाति समंजसा यन्मां रवीशी प्रसभम सखातेहम इहध्वज तूं एक बडब्राह्मण पळयतना तूं म्हाका आतां घडी घडी संबोधन करता मू हांव राय म्हणून वतना मित्रा 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 म्हूण आपयता तुका समजवे बुद्धी तुगेल बुद्धी कसले संस्कार ना म्हण दिसता खंय कोणाले कशी चोलका म्हण गोतना एक रायालेक एक बड प्रजेन कशी चोलका म्हण तुका विवेचन ना म्हण कडे द्रोण सांगता पळय आव तुगेल ओटो बाल्यांत आमी दोग जन स्नेहारशिलीची म्हूण त्या सांगता बाल्यांत आमी स्नेहारसच्या पुरो आतां हांव राय जाला म्हणटना दुर्बळांक गेलो हांव स्नेहारस्त म्हूण तूं कशी लेखले म्हूण आनी सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार नहीं राज्ञाम उदीर्णानाम एवं भूतेहि नरैहि क्वचित् सख्यं भवति मंदात्मंशी या हिन्येहि धनच्युते हे द्रोणा तू कसं सांगतरस हांव सर्वाधिकारी मिगेला नातील संपत ना राज्य सकड तसल महाराजा आनी तूं एक दरिद्रू तुगेला न्ही महारायाल मध्येंतू रायाल मध्येंतू स्नेह म्हूण म्हणलें लसवे दुर्बळाल न्ही श्रीमंताल मध्ये स्नेह ना तांतूय रायाल न्ही पापाचाल मध्येंतू स्नेहस म्हूण म्हणल्यार कोणें हास्तीत कळवे विद्याभ्यासा वेळार आमी दोग जन एकल कशिलीची तेदन आमी स्नेहित म्हूण म्हणल्यार जावेत आतां काल इतले काळ मुखार घेवन वचून जल्वे आमी आतां हांव राय जाला तूं तेदनाच्या पशी दुर्बळ जाला म्हणटना आतांची स्टेटस म्हणूनच न्हू म्हाका समजावन आतां आमी दोग जन समान वे तूं अज जाल्यार हांव गज म्हणटना आमगेले स्नेह वरली म्हूण तूं कशी लेखले म्हणून सांगता द्रोणा दिसता की हो मित्रद्रोही जल्म म्हणून जाल्यार हें महाभारता काला विशय म्हूण आमी लेखूं गेल्यार आज असले पुरे जातर असो पुरे कडेन वय बे अधिकार येयले कुडले संपत येयले कुडले गरबारी मित्र जेवतो आवस जेवतो बापूस जेवतो कोणेय जेवो कांय नाका भूतय बापूस म्हाका कितले कश्ट पावन शिकयला म्हळ्यार विसर न्हू ताका अधिकार आयले ताका संपत येयले ताजी गरबारी बापसूक वृद्धाश्रम आपूण येवन सोडले व्हडणे सोणू वतल पूत कितले सचत हें विकृत मन म्हणचे जेव न सख्यम अजरम लोके रदी तिष्ठति कस्यचित कालो हेनम विहरती क्रोधो वैना हरत्युत तो सांगता की द्रोणू मस्त काळ थंय म्हाका तुका संबंदून आशिल्लें वय बे आनी तूं आनी हांव
स्नेहित म्हूण म्हणल्यार अशी मस्त काळ संबंध नान अशी असला री जेव्हा कसले लढाईन गेल्या री मित्र जावन आसतावे ना नवे आतां आमकां लढाई जैनेशच्या पुरो जाल्यार आमी मस्त काळ दुखून एकल्याक कॉन्टॅक्टा ना आशिल्लीत न्हू म्हणटा तूं आतां म्हगे स्नेहित म्हूण येयला री हांव तुका स्नेहित जावन घेता म्हूण लेखलावे फुडली विशय सोडी आतां कशी म्हण दरिद्र वसमतो ना विद्वान विदुशासका श्रीमंतो श्रीमंताल मित्र दरिद्र जायना म्हणस तशीची एक शूर पुरुषाक नपुंसकाल फ्रेंडशीप असतवे ना नवे म्हणटना अन्य कसं म्हळ्यार विद्वांसू दड्डांगे लोटो स्नेह करतवे ना तशी हांवय तुगे लोटो स्नेह करू ना कसं प्रयोजन आसा आमगे स्नेहान तूं म्हणटा पळय एक श्रोत्रिय ब्राह्मण श्रोत्रिय लोटो मित्रत्व करता शिवाय बुद्धीनातीला लोटो करना अतिरथ महारथ रायो सैनिकाल मित्र जायना कळवे तशी एक रायाक सामान्य प्रजा न राजा पार्थिवस्यापी सखी पूर्वम किमिष्यते एक व्हड रायाक सामान्य प्रजे मित्र जत्वे म्हणटना आम्ही पुढे मित्र शिलीची म्हणून सांगल्यार कसं प्रयोजन असं म्हणतो तो आणि म्हणटरस ऐश्वर्य विद्ये स्थानमान अंतपुरे एक साम्यत म्हणून सुका म्हळ्यार मेगल स्टेटसाक तू सम म्हूण म्हणलेला सुका तशें मात्र परस्परमय मित्रत्व दवरून घेवेत असं मानत असल्यार मित्रत्व असना उडगाच असतो का पक्कनी मित्रत्व असल्यार ते मस्त काळ ते आम्ही हृदयान तू दवरून घेनाची म्हणून सांगून हांगा द्रोणाक द्रुपद सांगतरस त्या वेळार यमन आदीस तो अंचाण जाय जलल संपत्तू राज्य अधिकार आणि ताजी ओटो त्या पुरे असले कुडले एक नमने मधांध जाताची म्हणटाची कोणाक अधिकार मद येयले तो तेन्ना कसं जाता म्हण म्हळ्यार द्रुपदो अविवेक येयली ताका तशीच नव्हत्या मधांध जाले कुडले आपण कसं करता म्हूण सांगून कळना कोप येवन वा कसं करता अविवेक येयली की ताका कोप द्रोणाक येयलो कळ्ळें द्रुपद कसं करता द्रोणाले तूं गेल्लो मित्र म्हूण म्हणटा न्हय ते न्हय म्हाका तुका कसलें मित्रत्व ना म्हण तें मित्रत्व तिरस्कार केलो न्हू ताणें आनी आईल खातीर आयच्या दिसा एक तूं राबू येता आनी आतां तुका जेवण दिवया म्हूण जाल्यार द्रोण तो अभिमानी न्हय तितले ससार केल्ले कोणें राबता सीदा थंय दुखून बाय सरनयली की तुका बुद्धी शिकयत म्हळ्यार खंडीत हांव म्हूण आनी म्हाका तसले लायक शिष्य जावपाची हें द्रुपद बुद्धी शिकोवपाक जाल्यार म्हणून शिष्यांक सोदिता वतना हाका कौरव आनी पांडव मेळटाची तेंची तिवय काणें पळयला बिल्लो बाण हें बॉल खेळतर आसतना तांगेले बॉल बांयंत पडटा कशी काडची म्हूण आलोचन करतना द्रोणाचार्य थंय येवन पावताची तांणी एक बाण बॉला मारताची ताजे नंतर बाणा गंडीक आनी एक बाण मारतर एक बाणा म्हापशी एक बाण तशी एक दिगची बलिश्ट दोर अशी करून बॉल खांडिताची हे पळयले कुडले चेडवां भारी खुश जाता तांणी वचून भिश्माले सांगताची भिश्म लेखतकय असलोच एकलो आमगेले चेडवांक विधी शिकोवचे जाय म्हूण लेखिले हाका दवरचें विधी शिकोवचे म्हूण सांगून भिश्म लेखून द्रोणाक हांगा आमगेले चेडवांक धनुर्वेद शिकोवका तुवें म्हूण सांगता जालें तशी थंय धनुर्वेद शिकोवच्या राबता कौरव पांडवांक शिष्य जावन स्वीकार करता तांकां शिकोवच्या पाठ प्रवचन सकट शूर केलें की एक दीस द्रोण म्हणटाच काय धनुर्विद्येंत तुमी प्रवीण जाल्लींची म्हूण जाल्यार म्हगेल्या मना एक आकांक्ष आशस तें पालन करून दिताचें म्हूण म्हाका तप कोण प्रतिज्ञ करता पुराय जन न्हू तप आसता कडेर अर्जून मात्र एकलो उठान राबून तुमगेल्या मना कसो आश आसला रे तें कसलेय जावो हांव ते आशी नेरवेरसून दिता प्रतिज्ञ करता द्रोणा भारी संतोश जाता ताजे नंतर अर्जुनाल पळय द्रोणा भारी मोग अंजाण द्रोणान शिकोवचे रिती भारी चंदी म्हूण सांगून देश विदेशांत पुराय द्रोणाले किर्ती विंगड देशाचे राजकुमार पुराय येवन द्रोणाल शिश्य जाताची जाल्यार केदन कर्ण येवन सरवल पळय द्रोणाल शिश्य जावन ताजे नंतर हे कौरवांक आनी पांडवांक परस्पर द्वेश वो कर्ण दुर्योधनाल पार्टी मेळटा आनी पांडवांक अवमान करचे प्रारंभ करता कित्याक म्हूण म्हळ्यार पांडवांक अवमान केले दुर्योधना भारी संतोश जाता म्हूण ताका गोतस
दुर्योधना संतोष करचे खातीर पांडवाल्याक तो पांडवांक उमान करून पांडवाल्याक एक नमने पांडवांक करून म्हळ्यार जायना तशी करून घेतली ताण कळव्या कडेरी द्रोण पुराय जना एकल्याक शिकयता जाल्यार अर्जून पुराय जनाल पशी बुद्धंत धनुर्विद्येन चंद करून शिकता द्रोण कसं करता केन्नाय तांगेल कडेन एक गुरुकुल शिकचें म्हणटना गुरूंगेल एक काम कोरका म्हण आसता ताजे खातीर द्रोण कसं करता पुराय जनाक सन्न तोंडाचें कायदन दिवचें ताणें आनी पुराय जनाक काही उद्दा हाणू बोरका ते दुसरे दिसाचे तांकां पिवच्याक न्ही उदा जेवकान तें हाण बोरका म्हण एक व्हड आयदन दवरून सोडता पुराय जना तेका मंडलांत उदा बोरून घेवन येवचें तांणी आनी घालून सोडचें हें आयदनांत जाल्यार अश्वत्थामाक मात्र हांकां पुरयसन सन्न तोंडाचें आयदन दिल्यार अश्वत्थामा एक वृंद तोंडाचें आयदन दिलां ताणें द्रोणान कडेर हें पुराय जनाकय म्हळ्यार कोणेय मना वरनाचें अर्जून मना व्हरता पुराय जनाक खेळू न्हय अर्जून लेखतकय हांव केन्नाय उद्दा बोरून होरका जाल्यार अश्वत्थामा बोरून बोरून इथं शिकू शूर करता कसं लाभ हें जाल्यार तो सूक्ष्मग्राही न्हय अर्जून सूक्ष्म रितीन पळयता कसं न्ही हें म्हूण पळोवया कडेन पळयल्यार ताका कळटा द्रोणान पुराय जनाक सन्न तोंड आयदन दिलां जाल्यार अश्वत्थामाला आयदना तोंड बारी व्हड आसा म्हूण कळ्ळें हें एक नमूने द्रोणाले पार्शालिटी म्हूण येता कळ्ळें अश्वत्थामा कसं करता म्हळ्यार वग्गी उदा भरून व्हरता आनी हांकां शिकोवचे पशी चड दिव्यास्त्राचे प्रयोग द्रोण अश्वत्थामा शिकयता जाल्यार न्ही जावन ह्या पुताल निमती न्हय मागीर पुता वयचे व्यामोहान न्हय द्रोणान महाभारत युद्धा वेळार मरचें तशी कडेर सूक्ष्म बुद्धी अर्जून हें पळोवन कळ्ळें कसं करता म्हळ्यार ताका वरुणास्त्र प्रयोग वतच न्हय वरुणास्त्र शिकला तो तशी वरुण मंत्र प्रयोग करून क्षणांत तागेलें एक मंडल भरून अश्वत्थामाल पशी वग्गी घेवन सुरू केलें कडेर द्रोणाक कळ्ळें द्रोणान निमगेलें तूं कशी वग्गी येता उदा भरून मन पट्टी मारना अर्जून सांगता हांव वरुण मंत्राचे प्रयोग करून उदा भरता तेन्ना द्रोणाक कळ्ळें हो सामान्य न्हय भारी बुद्धंत म्हणून तागेल पुता वट कोणाल वट अश्वत्थामा वट ताकाय अमोघ जावन आसचें महास्त्र पुरे उपदेश करचें एक दीस अर्जून रात्री जेवण करतरस द्रोण येवन अर्जुना मना वचनान अशी दिव्वो वडोयता चिकयतानी अर्जून कसं करता कसले एक ताका अयो करंट गेले अशी तशी कसले मनांत कळवळ लेखनान अशी केन्नाच्या वरी नित्या मणकेच्या रामेर जेवण करून उठयता कळ्ळें कडेर अर्जून आतांची निमती एक मना वता कसलें म्हळ्यार हें दिव्वो उजवाडो आसचो ना जेवो हातांत घास काळकुळ्ळे ते तोंडा वच्चे सहज विशय म्हणटना तशें जाल्यार रात्रीची धनुर्विद्या शिकू जायना ताका म्हणून तो कसं करता काळखांतूय धनुर्विद्या प्रारंभ करता आनी करून रात्री काळखांतूय ताका तागेल गुरी खंय आसा म्हूण कळल्यार त्या गुरीक बाण मारची तसलें एक शिकलो तो सूक्ष्म विद्या कळ्ळें कडेर द्रोणामान भारी खुश जाता द्रोण संके प्रयतिष्ये तथा कर्तुं यथा नान्यो धनुर्धरः त्वत्समो भविता लोके सत्यमेतद् ब्रवीमि ते पळय तुका इतली बुद्धंत काय असं म्हणटा हांव एक तुका सत्यवचन दिता कसं म्हळ्यार तुका लोकांत तुजी श्रेष्ठ धनुर्धर करचे मेगेल एक आशी म्हूण सांगून द्रोणाचार्य प्रतिज्ञा करता कोणाक अर्जुनाक एकमेवाद्वितीय धनुर्धार करता म्हूण सांग धनुर्धर करता हांगा तेंचे वेळार निषाद रायो म्हळ्यार रण्यांतलो निषाद रायो बेडांगेल रायो हिरण्य धनुश म्हणून तागेल पूत एकलव्य म्हूण आशिल्लो तो द्रोणाल विशयी पळय तोय आयकला येवन द्रोणाले सांगता म्हाका शिश्य कोण घेवका जाल्यार त्या वेळाक पाठशालेंत शिकची कोणें म्हळ्यार क्षत्रीय राजकुमारान मात्र तशी ताका शिश्य करून घेवच्याक तांकां इच्छा जायनी कोणाक द्रोणाक इश्ट जायनी कडेर जाल्यार द्रोण एकलव्य मात्र कसले चुर्र बगना द्रोणान हांव तुका शिकयना म्हणले कुडले वता वचून तोची द्रोणाचार्य कशी शिश्यांक शिकयताची पळोवन
ताण ते पुरे पळोवन रावचे दूर आड. मागीर ताणें तागेले गांवां वचून ते पुरे शिकयल पुरे मनां दवरून घेवन प्रयोग करून पळोवचे. तशें करून 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 तोच शिकता सगळे धनुर्विद्या कळ्ळें. कित्याक म्हळ्यार तागेले मनान तो द्रोणालें द्रोणूच म्हाका गुरू जेवका म्हण आशिल्लें. द्रोणान शिकयना म्हणली म्हणशी बाय तागेले मनां आशिल्लें बाई न्हू तो कसो करता. मनानच म्हाका द्रोणूच गुरू म्हूण सांगून मनान गुरू स्विकार करून घेवन तो वता आनी द्रोणाले एक मातीचे मुर्ती करता. केन्नाय ते माती मुर्ती पूज करचे नमन करचे. आनी ताणें कशी पांडवा शिकयला ती पुरे विद्या मन दवरून हाणें तशीच धनु प्रयोग करून पळोवचे. ಸ್ವಲ್ಪ काळ भितरी धनुर्विद्या पारंगत जालो तो. द्रोणान खंयची शिकयला हांगा मन आवरून घेवन तशें जालो तो कळ्ळें. कडेरी एक दीस कौरव पांडव रान्ना भितर द्रोणाचार्याला आदेशारीची बेटे म्हूण येताची. तेदना पांडवांगेर वटेक सूण आसता. ते एकलव्याक पळोवन भोंवतना एकलव्य कसो करता ते सुण्याचे तोंडाक एक चूर दुखी जेवचें ना, एक थेंब रगत देंवचें ना. जाल्यार 7 बाण तोंडा सोडून ताका बंकूच जायना तशें करून सोडला. कडेरी एकलव्यान हें कोण बा अशी सुण्या तोंड बंद करून सोडला म्हूण सांगून सोदून वतना एकलव्य भारी संतोश जाता तांकां. एकलव्य कितलो चतुरकायेचो विद्येंत धनुर्विद्येंत म्हूण सांगून भारी संतोश जाता कळ्ळें. कडेरी द्रोणूय निमगी ताकय इतले लायक बिल्लो बाण सोडूक तूं कोणाला शिकलो तुगेलो गुरू कोण तुमीच म्हणटकय. कडेन हांव कसलेक हांव कौरव पांडवांक गेले राजगुरू तांकां शिकोवच्या म्हणटना तांगेले आसतानाच गुरू हांगा तुका शिकोवता तसले विद्या हांव कसल्याक तुका शिकोवता तसले म्हाका कसो आसा म्हूण सांगून तो सांगता कळ्ळें. कडेरी हांगा द्रोणाकय भारी संतोश या पळोवन खंय शिकलो तूं कशें शिकलो. त्या वेळार तो सांगतकय हांव तुगेलो शिष्य तूं शिकयल तशीच पळोवन हांव शिकिलो. द्रोणा भारी आश्चर्य जाता. अर्जुनाक हांव लोकांत एकमेव द्वितीय क्षत्रीय करता म्हळें आतां हाणें बिनी ही विद्या पारंगत करून घेतला रे. आनी सांगतना तो तुगेलो शिष्य म्हणटा. अर्जुनान कसं लेखची बिल्ला वरी हांव अर्जुना पट्टी सांगल्या वरी जात म्हूण अर्जुन लेखता न्हय म्हूण सांगून आनी द्रोणाचार्य म्हणटाची बय तसल्या म्हाका गुरुदक्षिण दिवका तुका म्हणून एकलव्या भारी संतोश जाता ताका कसो गुरुदक्षिण म्हणून सांगता. जाल्यार तुगेले व्हड बोट आसा पळय तें आतांचें हेब्बेरळ म्हणटा आमी तेचें म्हाका दिवका जल्वे एक चूर भिनी एक चूर म्हाका मुखार पळयनी सांगले कुडले हाताचे बोट कट्ट केल्ले आनी दिली खंय ताणें कोणें एकलव्यान तितले गुरुनिश्ठ ताका. हें द्रोणू एकल्याकारी आमकां दिसता न्हय स्वार्थ हाका द्रोणाक हवय स्वार्थी बे विद्याभ्यास शिकयतलो म्हणून आमकां दिसता. जाल्यार परमात्माले एक निर्णय कसो आसा तशी जेवची न्हय तशी आनीक कसो म्हळ्यार द्रोण एकलव्यान निच्छावन आमकां एक अंत विचित्र दिसता. जाल्यार द्रोणान ताका शिष्य जावन घेना म्हूण तिरस्कार केल्लेले ताका म्हळ्यार राजकुमारांक गुरू जेवका म्हणून भिष्मान सांगिल्लें कळ्ळें. म्हणटना आश्रयय दिला भिष्मान म्हणटना थंय द्रोणाचार्यान विंगडचें ना शिकोवचें जातवें. भिष्माक पट्टी मारल्या वरी जाता म्हूण द्रोणाचार्य कोणाकय शिकयना म्हूण म्हणटाचे. हात
तांणी मनानाची ताका शिष्य स्वीकार केलेले देखून ताका ते धनुर्विद्या सांगोपांग जावन शिकूं जाता. आमकां तो तूं शिशू न्हय म्हूण तिरस्कार केलेले जाल्यार ताका विद्ये लग्न नाशिल्लें. आतां हांगा तांणी सांगताच की तुका शिष्य करून घेता जाल्यार म्हळ्यार एकलव्याक सांगोच तांणी शिष्य करून घेवचें मन म्हाका आसा जाल्यार हांव राजकुमारांक गेलो गुरू न्हय तशी तूं श्रद्धेन साधन करी तुका तुगेले इश्टार्थ सिद्धी जाता पळय म्हणून सांगून पेटोवचें आसा. हांगा अशी द्रोणाचार्य पुराय विद्या शिकयतना भीमू दुर्योधनू गदा युद्धांत भावारे लायकून गदा विद्या शिकताची. अश्वत्थाम सर्व अस्त्र शस्त्र विद्या शिकता. नकुल सहदेव खड्ग विद्येंतू कळवा. युधिष्ठिरू श्रेष्ठ रथीक जाता म्हळ्यार रथ सोण वतलो तशी न्हय रथार बैसून युद्ध करतलो. रथयुद्धांत युधिष्ठिरा पशी श्रेष्ठ कोणें ना जाल्यार अर्जुन अतिरथ म्हणून घेता कळवा. तशी म्हळ्यार तितली शिकता अर्जुन धनुर्विद्या. अर्जुन शस्त्रविद्ये तितले श्रेष्ठ जाल्लो कशी वेदव्यास सांगताची. बुद्धियोग बलोत्साहे सर्वास्त्रेषु च निष्ठितः अस्त्रे गुरु अनुरागे च विशिष्टो भवदर्जुन. म्हळ्यार अर्जुन भारी बुद्दंत कೈ मनाक ताका भारी एकाग्रताय. आतां खंयचे एक विद्या शिकोवका जाल्यार एकाग्र मनान शिकल्यार मात्र लायक जावन ती विद्या शिकूं जावचें. मनांत कोणाक एकाग्रता ना चंचल आसता तांकां विद्या शिकूं जायना. कोणाक कॉन्सन्ट्रेशन चड आसता तांणी शिक्षण फस्ट रँक काडताची. कोणाक कॉन्सन्ट्रेशन आसना तांणी तितलायक मार्को काडनाचे पळय. तशी जाल्ला हांगा अर्जुनाक. तशी आतां अर्जुन मना एकाग्रता बल उत्साह हाजी निमती जावन समस्त शस्त्र अस्त्राची विधी शिकलो की तो अनेक कसं म्हळ्यार सतत अभ्यास अनेक गुरुले एक अनुग्रह तागेले वयर आशिल्ले. ह्या दोनी निमती अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर म्हणून घेतले ताणें. जाल्यार एक दीस द्रोणाचार्य सर्व शिष्यांक एक परीक्षा करताच कसले म्हळ्यार एक रूख त्या रुखा वयरी एक रुखाची पक्षी कोरून दवरताची आनी एका शिष्यांक आपोवन ते तुमकां कसो दिसता ते पक्षी दिसतवे पक्षीन बशिल्लो रूख दिसतवे आनी हांव दिसतवे म्हूण म्हणटना छडाव शिष्य वय तूं दिसता रूख दिसता रुखा वयर पक्षी बशिल्लो दिसता सकण म्हूण म्हणटाची कळ्ळें. द्रोण आनी तितली निमगे तांणी तेंची पळयताची म्हूण कळना द्रोणाक. द्रोण तांकां परीक्षा करना अशी वापस पेटयताची. जाल्यार अर्जुन आपोवन तेंचे प्रश्न निमगितना अर्जुन म्हणटा खंय म्हाका तूं दिसना रूख दिसना जाल्यार खंयची पक्षी मारका म्हूण सांगला त्या पक्षीचे माती मात्र दिसता मार पक्षीक म्हण. तशी अर्जुन मारता खंय त्या पक्षीक. तशी अनेक दीस कसो जाता म्हळ्यार द्रोणाचार्य सर्व शिष्यांक घेवन गंगा नदीक स्नान करच्या चमकल्याची. एक सिसड येवन द्रोणाले पाय धरून तांडिल खंय पुरे शिष्यांक सांगता खंय द्रोण ते सिसडी मारयाची म्हूण. जाल्यार कोणाय भिवन मारूंक वचनाचे जाल्यार अर्जुन मात्र रक्षण करता खंय. तेदना द्रोणा बारी संतोश जावन ताजे ताणें तें म्हाका वंचयलें म्हणलें उपकाराक ब्रह्मशिरोस्त्र म्हणलेलें एक अस्त्र प्रयोग उपसंहार पुरे रहस्य कोणाकय कळना नशी म्हूण न्हय तसल सकड केला म्हळ्यार अर्जुना मात्र ब्रह्मशिरोस्त्र उपदेश दिल्ले म्हूण कोणें लेखल्यार म्हूण तशी निप्पोन म्हणलेलें न्हय. रहस्यार उपदेश म्हळ्यार मंत्रास्त्र पुराय रहस्यार उपदेश दिवचे तशी त्या दिताची. आतां तांणी एक सांगिल्लंच न्हय शिकवण जाता रे आम निमगेलें गुरुदक्षिण दिवका म्हूण विद्याभ्यास जाल्ले. द्रोणाचार्य कसो करताची म्हळ्यार बाल्यांत तांगेले स्नेहीत जावन मागीर अधिकारा सिंहासनार बसले कुडले तुगेले स्नेहितां वयला म्हाका सहाय करतलो म्हूण निमगितना म्हाका तुका कसले मित्रत्व ना
रायू तू एक सामान्य मनीस म्हणून सांगून अपमान केलेले द्रुपदाक ताका युद्ध करून सलवानो ताका तांडू नाडका म्हणून आज्ञापन करताचे सुरवेक करुणू कौरव पुरय द्रुपदाल वैरी आक्रमण करताचे द्रुपद तांकां सलवायता कडेर म्हणटना पांडव 5 जन वताचे अर्जुन द्रुपदाक धोरनु सीदा द्रोणाचार्य हांडितके हांगाक कर्णनी दुर्योधनाल सुरवेचे युद्ध तांणी सलवल्यावरी पांडवान सुरवेचे युद्धांत जय घेतल्यावरी जाले नव कडेरी एक गुरुदक्षिण जालें न्हय अनेक आदेश दिता हांव तुका म्हणटा की कोण द्रोणाचार्य कसले म्हळ्यार एकच वेळा म्हाका तुका येद्रा बदरा राबून युद्ध जेवचें म्हूण जाल्यार तूं मिगेल्या येद्रा राबून युद्ध करूं का गुरू तशें पळय म्हणून सोडूं ना म्हूण जालें न्हय आतां धृतराष्ट्र कसो करता विद्याभ्यास जाले पुराय जाल्ले पुराय जनाक आनी युवराज्य अभिषेक कोरका धृतराष्ट्राक दुर्योधनाक युवराय कोरका म्हणून मस्त आशी जाल्यार ताका युवराय कोरचें स्वातंत्र्य स्वय की धैर्य येना इत्याक म्हळ्यार प्रजावर्गाचे जन पुरय पांडू तांगेल राय जावन नाशिल्लो कशें की एक शाप येयलो देखून धृतराष्ट्र राज्य सोडून दिवन चमकलो न्हू तो वानप्रस्थाक आतां पांडूल चेडूं तांतूय प्रयेनय मलगडो धृतराष्ट्राची दुर्योधनाल पशी मलगडो म्हणटना सर्व प्रजावर्गांक एक आशी पांडूल आमगेल रायू पांडू तागेले मलगड पूत धृतराष्ट्र मलगड पूत युधिष्ठिरू ताकाची युवराय कोरका म्हण त्या वेळार कशी म्हूण म्हळ्यार प्रजावर्ग कसो सांगता मेजॉरिटी कसो येता तेंचे कोरका रायांकय आमगेल कुश प्रकार आमी करताचे म्हूण सांगचे कसले अधिकार ना कळ्ळें धैर्य त्या वेळाक कडेरी प्रजा अभिप्राय कसो न्ही युधिष्ठिरू आमगेलो युवराजू जावका म्हूण तितली प्रिती युधिष्ठिराल वयर तांकां आशिल्ली म्हूण जालें न्हय दुर्योधन म्हळ्यार सर्व प्रजेंकय एक नमने जिगुप्सा म्हळ्यार तो ಸ್ವಲ್ಪ बदेकर ಸ್ವಲ್ಪ वायट तो युधिष्ठिरा तशें न्ही धृती स्थैर्य सहिष्णुत्वात् अंदृश्यं स्यात् अथार्जवात् भृत्यानाम् अनुकंपार्थं तथैव स्थिरसंवरदात् तागेलागी धृती धैर्य स्थैर्य क्षमा मागीर सहिष्णुत्वात् आनी अंदृश्य म्हळ्यार ताणें कोणाकय निश्ठूर करून उरलोचें नाशिल्लें भारी मोग ताका पुराय जनाल वयरी आनी भारी आर्जव म्हळ्यार बारीची सिंपल म्हणटा पळय तशी जावन प्रजेंक पुराय तागेले वयरी मस्त मोग आशिल्लें तशें जावन आतां पुराय जनाक युवराजू प्रज जावका म्हूण युधिष्ठिरू युवराज जावका म्हूण आशस म्हणटना कोरूका जालें न्हय धृतराष्ट्रान युधिष्ठिराकाचें युवराज केलें जालें कडेरी दुर्योधनाक कोप मिगेला नश केलें न्हय अन्नाल पूत जावन हांव आसतना तांकां कसल्याक अन्नान युवराज पट्ट केलेलें ह्या मना येवन तो कसो करता दुरहंकार न्हू तो तागेले पार्टेक तयार केला ताणें जाल्यार हांगा पांडवांक गेले बलिश्टता पराक्रम सगळी राज्यांत तांगेले केद व्हड राज्य ते धृतराष्ट्राले केद व्हड देश तांतूं पुराय भारी प्रसिद्ध जाला तो आनीक कसो न्ही म्हणून म्हळ्यार हांगा युवराज केलेले जनाक पुराय युधिष्ठिराल वयर भारी प्रिती धृतराष्ट्राक संतोष जेवचे पशी चड ताका जाळकी बेशेवच्या शूर जालें ह्या पुराय आलोचन कोण करून धृतराष्ट्राक समरात्री न्हीदय पण आशिल्लें न्हिचावन धृतराष्ट्र सुरवे जन्म आयलो मागीर दुर्योधन जन्म आयलो न्हय धृतराष्ट्र युधिष्ठिर सुरवे जन्म आयलो मागीर दुर्योधन जन्म आयलो धृतराष्ट्र कुरुवंशाचो मालगड पूत जाल्यार जन्म येताना तो दोळ संबंधी आयिल्लो देखून राज्य सिंहासन ताका मेळ्ळी पांडू मेळ्ळेलें जाल्यार मालगड जावन म्हाका मेळका आशिल्लें
राज्य सिंहासन मिगेले दोळो नत्तिले जन्मसिद्ध कुरुडुतन म्हणटा पळय ताद निमती चुकून गेलेले जलारी मुखार सोनू पांडू हस्तिना वती सोणू रान्नाचे मुखालो मागिरी पांडू रान्नान तूं गेल्लो म्हणटना आख्खेक आशके मिगेल पुत दुर्योधनाक जेता निराष्ट्र पुरय म्हूण त्या वेळाक दुर्योधनान जन्म आयली कुडले मलगडे पुरे आपोवन निमगेलाकय ताणें मलगोडो मिगेले भावाक जल्लोल पूतुची कोण मलगड पूत युधिष्ठिरू हांगाय ते तागेल मनांत येता निजाव न्हू युधिष्ठिराकच राज्य सिंहासन जाल्यार इवा निमगीतकय म्हाका सिंहासन मेळचे हक्कू म्हाकाय आसना न्हय खंय खंयचे रितीन हांव राय जेवचें साध्य आसूं म्हूण हांगा विदुरान सुरेख सांगला हाणें जन्म येतनाची पळय मस्त दुशकून जाल्लें दुर्निमित्त जाल्लें अपशकून जाल्लें हाणें वांचून आसल्यार तुगेले सगळे कुल नाश जाता ताजे खातीर वंशविनाशक जावन सोचे तुगेले पुत्ता तो परित्याग करूं काम जाल्यार मलगड पुतू म्हूण म्हणलेलें पुत्रा वात्सल्यान धृतराष्ट्र त्या परी कान्ना घालना विदूर सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार त्यजिदेकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे प्रतिबिंब त्यजेत म्हूण कळवे मलगडे त्यजीत एकम कुलस्यार्थे एक कुल कुटुंबाचे कसं एक नाव म्हणटा पळय तें ओरका जाल्यार त्यजेदेकम कुलस्यार्थे म्हळ्यार एक गांवां बरें जाता म्हूण जाल्यार एक ग्राम दिवचे एक ग्राम बरें जाता म्हूण जाल्यार कळवे म्हळ्यार बरें जावका म्हूण जाल्यार त्या ग्रामाक कोणाले निमतें वायट येता एक कुला निमतें म्हणजे त्या कुलाकय त्याग करता तशी एक देश आचांक जावका म्हूण जाल्यार एक ग्राम त्याग केल्यार जाता आत्मोद्धारा खातीर सगळे प्रपंच जाल्यार सोडच्या तयार सुका म्हूण म्हणटा पळय तशी हांगा धृतराष्ट्र सुरेखाची कुरडो आतां ताका भितर कसं म्हणटाची अंतरदृश्टी म्हणटा पळय तेव्हा येना ताका ज्ञानदृश्टी म्हणटा पळय तेव्हा येना ताका तशें जाल्लो तो कळ्ळें कोणालें उतर आयकना एक न्ही एक दीस मिगेल दुर्योधनान राय जावका म्हणलें काशी कळ्ळें तशी दुर्योधना त्याग करका म्हणून विदुरान सांगल्यार ताणें त्याग केलेलो ना दुर्योधनाक हांगा युधिष्ठीर युवराज जाल्लो पांडव पुराय श्रेष्ठ म्हूण नांव घेत तरसाची धृतराष्ट्रा बारी चिंत जतके एक चूरसा इसुच्या जायना पळय ताच्यान तो खंय कशी रिती कोरून पांडवांक कसले नाश करूं येतवे म्हूण म्हळेल्याच्यान ताका आनीक म्हळ्यार पांडवांक कसले बाद दिल्यार दुर्योधना संतोश जाता तशी दुर्योधना संतोश करचे खातीर कसले जेव एक दुर्योधना संतोष जेवचें काम करता म्हणून लेखून तो कसं करता कणिका म्हूण म्हणलेलें काम माती आशिल्लें तेन्ना तागे लागीं पुराय कसं करचें म्हूण सांगून धृतराष्ट्र निमगिता तो कणिका नीती म्हूण नांव पावला तें बरी स्वार्था विशय कळ्ळें तंतू कणिका नीतींतू पूरे विशय कसं म्हळ्यार ದುಡ್ಡು अधिकारू हेंची कळ्ळें तशी हांगा धृतराष्ट्राक मनाक कसं सकड शिकून दिवन आनी कितें मन कलुशीत करतो कोण कणिको निजावन कशी म्हूण म्हळ्यार शत्रू आस म्हूण कळ्ळी कुडले बारी जागृतेर सुकाकय आनी आमगेल्यान तुवें कसं की न्यून आसता दोश आसता हें भायर कोणाकय कळूं नजे इता म्हळ्यार शत्रूंक आमगेले कसले विकनेस कळ्ळे लोपदोश कळ्ळे म्हळ्यार तांणी आक्रमण करूं येतात तशें आमी
शत्रूंगे लोपदोष सोदून काडका, शिवाय आमगे लोपदोष कोणाकय मेळू नजे तशें सुका म्हूण मागीर तप्पू केल्ले जनाक उग्र शिक्षा मेळका. त्या वेळा मात्र आनी तप्पू करना शिस्ताची म्हणून थंय म्हळ्यार कसो गोतूसवाय एक राजनितीज्ञान सांगिल्ली हांवें एक विशय म्हूण सांगून असल विशय पुरे. राजनितीज्ञ म्हळ्यार रायान कशी आसुका म्हणून सांगता पळय तांणी तशी हांगा कणिकाले निमगेला तो राजनीती म्हूण सांगून कसकस वार्तांक गेलो मनान तो येवचे तशी करता. आनीच काणी आमी फायच्या दिसाक पळय आजी सांगेल सरवय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.